आज आहे मंथ एंड म्हणजे सेलिब्रेशन तर होणारच. तुम्हाला तर माहीतच आहे की आम्ही मंथ एंडला आमचे बर्थडे सेलिब्रेट करतो, ज्यांचे कोणाचे बर्थडे असतील त्या मंथमध्ये. तर ह्या दोघांचा बर्थडे होता. मग केक कटिंग झाल्यानंतर ना सगळ्यांनी आम्ही केक एन्जॉय केला. तसा तर केक खूपच मस्त होता. चॉकलेट केक होता यार, कुणाला कसं काय नाही आवडणार. मला तर चॉकलेट केक खूपच आवडतो आणि सोबत स्नॅक्स पण आणले होते. सगळ्यांनी मिळून स्नॅक्स पण एन्जॉय केला. तसं तर आमच्या डिपार्टमेंटमध्ये एवढे कोण आज नव्हते, तरी आम्ही सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन केलं, कारण बर्थडे होता यार, सेलिब्रेट करायलाच पाहिजे. घरी आल्यानंतर ना मस्तपैकी असं आवरून घेतलं होतं ना. आज मला मोमोज खायची खूपच इच्छा होत होती. मग मी काय केलं, ब्लिंकिटवरून मागवलं. फक्त 5च मिनिटात लगेचच आलं. त्या मोमोजची पॅकेजिंग तर एवढी भारी होती ना, असं वाटत होतं की दिसायलाच एवढे छान दिसतात तर खायला किती छान असतील. लगेच त्याला पॅनवरती टाकलं आणि फ्राय करून घेतले मस्तपैकी, आणि तेवढ्यात अंधार झाला होता म्हणून लाईट लावली. आणि मोमोज पण रेडी होते आणि त्याच्यासोबत एक चटणी पण आली होती, त्याला पण काढून घेतले आणि मस्तपैकी असं ताट सजवलं. आणि दीदीला बोलवत होते, ती तर काही येत नव्हती. मग म्हणलं चला आपण तर खाऊन बघूया. एवढ्या जोशमध्ये मी मोमोज खात होते ना, पण मला टेस्ट खरंच काहीच समजत नव्हतं. तरी मी ते खात होते कारण पैसे दिले होते आणि मला वेस्ट करायला अजिबात आवडत नाही. मग तेवढ्यात बाबा आला. मग बाबाला पण चांगले आहेत म्हणून त्याला बोलून घेतलं खायला. आणि कडूला त्याला आवडलेच नाहीत कारण त्याला पनीरचे मोमोज अजिबात आवडत नाही. तरी तो एकच खाल्ला आणि शेवटी मलाच खावे लागले सगळे. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.